देव तिकडे आहे ना म्हणून मी असं उभा राहिलो. चालेल ना? तसा पण मी इकडे तिकडे फिरणार आहे. बरोबर ना? चालेल ना इकडे उभा राहिलेलो? बोलतो नंतर माझा माईक असायचा दळवी. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, वर का अजून? आणि जरा मॉनिटरला पण आवाज द्या आणि संगीतकारांचा पण बघा जर काय प्रॉब्लेम असेल तर. आवाज कमी आहे ना? येतोय. वर पत्र आहे ना? हा, एक मिनिट का बघा. हॅलो, हा बाई आल्याला म्हणताय नमस्कार है की नाही? नमस्कार खिडकीत आहे का? नमस्कार. आता दाखवा चमत्कार. हॅलो, गांगरू नका. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. चला घ्या.
सुयश पल्लव, बेंजो, महेश लवंगे और प्रभाकर मनोहर, ऑक्टोपैड, विजय मोरे, माझा आवाज आपल्या समोर सगळ्यांच्या कानावरती पोहोचवताय त्यांचे साऊंड मास्टर तन्वी दादा नमस्ते. आणि तमाम माझ्या बसलेल्या नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहीर किशोर भारती भागवती सदस्य मुक्काम पोस्ट मांडवे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी खास लोटसुरांचे मित्र आलेले आहेत. केतन दादा चाळके आणि शांबरे नाट्या दादा त्यांचं म्हणणं आहे व बारीक खदलवा त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. हा खदलवणार आहे. तसेच पुन्हा एकदा ज्या मुलांसाठी आमच्या केतन चाळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी म्हटलं त्यांचं आभारी 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 आहे. चेतन कदम आमच्या या ठिकाणी मित्र आलेले आहेत. त्यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे सणस बुवा तुमची जी ट्रेनिंगला गवळण आहे गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही गवळण झाली पाहिजे. ही गवळण गवळणीच्या वेळी होईल बरोबर ना. आता सुरुवात करूया ना होईल. तर त्यांचं सुद्धा मी आभारी 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 आहे. आज सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी कोकणची कला म्हणजे शक्ती तुरा आयोजित केलेला आहे. सुर्वे कुटुंबीय गाव वालोटे सालावतप्रमाणे या गणरायाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सत्याची महापूजा आणि उद्या अनंत चतुर्थी म्हणजे उद्या गणपती आपले गावाला निघून जाणार. त्या निमित्तानं या कुटुंबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी माझं भाग्य समजतो. या रंगमंचावरती मी 4थ्यांदा आलेलो आहे. ही 4थी वेळ आहे माझी. आज आठवण येते जो एक मायेचा हात होता डोळ्यात पाणी येते की खरंच आज दिसत नाही येतो हात. मोहन शेठ सुर्वे कैलासवासी त्यांच्या प्रेमापोटी हा कार्यक्रम या ठिकाणी सदैव मी केलेला आहे. आणि आज खरंच लॉकडाऊन नंतर मी माझं येणं झालेलं आहे. गेल्या वर्षी मला विचारला पण गेल्या वर्षी माझ्याशी बायका कार्यक्रम करत नव्हत्या म्हणून मी काय आलो नाही. हा खरी परिस्थिती आहे. हा हा रिअल फॅक्ट आहे. ग्रॅज्युएशन तू जरा थांब सुरुवात होते. तर त्यांचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे तिन्ही चिरंजीव आमचे मिलिंद दादा सुर्वे महेश दादा सुर्वे आणि प्रतीक दादा सुर्वे सरपंच हा वारसा त्यांनी पुढे चालवत ठेवलेला आहे. त्याबद्दल मी सुर्वे कुटुंबियांचं आमच्या आई या ठिकाणी बसल्यात. बाबांची खूप आठवण येते. खरं तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा सर्व कुटुंबियांना शाहिरी मानाचा मुजरा करून पुढे पुढे मी जाणार आहे. या ठिकाणी उपस्थित आपल्या चिपळूण तालुक्याची शान ज्यांचे आमचे कार्यक्रम पूर्वी खूप झाले राजाबुवा हलदेनी शाहीद बुवा हे दोघे एकत्र असायचे तेव्हा. हा यांची आमची नाही किटला उडालेली आहेत तेव्हा. या ठिकाणी गुरुवारांप्रमाणे असणारे आमचे राजेश बुवा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप छान वाटलं बुवा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच आमच्या सरस्वती बारचे चालक अय पितो पितो टुनटुन अय टुनटुन मी काय म्हणते बुवा आल्यावरती म्हणतील मी म्हणजे सडपातळ मी हा मोठा कातळ. ह्या कातलाव तुला काय म्हटली झोपायचं आहे काय. तुझ्या कातलाव नाही आज गोदड्या सुकट टाकल्या ना काय झोपायला इकडे वर टेंबूल तर इकडे टेंबूल झोप कशी चांगल्या जागा लागते ना. ह्या कातल्याला किती खडबडीत कातेला आणि लय काला हा मोठा गुण
सुंदर माहिती आहे एकदम काय काला हा आणि बाई तुला जर सडपातळ व्हायचं असेल तर तू ड्रायफ्रुट्स वगैरे खा बरोबर ना हा आणि तुला काय खायचं सांगू काय तुला जर माझ्यासारखा मस्तपैकी म्हणजे डौलदार शरीर बनवायचं असेल तर तू झाटे काजू खा आता तुम्ही म्हणाल बुवा काहीतरी म्हणतोय आहे की नाही सांगा बहादूर शेठच्या पुढे गेलो की बाई तिथे झाटे काजू आहे हा पाहिजे तर मी तुला 1 किलो देईन पण ते खा बरोबर ना तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी तर सर्व सूर्य कुटुंबियांचा मी आभारी आहे राजाभाऊ पवार आमचे मित्र अनिल बुवा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्यांच्या आमच्या वाऱ्या झाल्या सरस्वती चालक बारचे निलेश बुवा महाडिक यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी कोकरेगावचे सरपंच आमच्या ढोलकीवाल्यांचे बंधू रोहित जाधव सर या ठिकाणी आहेत युनियन लीडर आहेत तसेच सतीश जाधव सर या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी माझ्या बाऱ्या नेहमी असतात दसऱ्यात यावर्षी मार्ग कामाने मीच आहे आणि त्यांना सांगितलं मीच पाहिजे तर मला पण हीच पाहिजे तर या ठिकाणी आमचं पद्मावती मित्रमंडळ अमय दादा आहेत काय कुठं हा सगळ्यांना अमय दादाने सर्व आलेले सहकारी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा आमचे देवादादा आलेले आहेत मुंड्यातून कुठ्यात तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा अगदी गुहागर पासून अगदी चिपळूण संगमेश्वर खेड मधून आमचे रोहित जाधव सर्व काय आलेले आहेत सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा सर्व रसिकांना मानाचा मुजरा माझ्या प्रतिस्पर्धी शक्तिवाल्या शाहीर अय कातळ तुला पण मुजरा काला कातळ अजूनपर्यंत मी काय म्हणायचो मी सडपातळ आणि बाई केवढा कातळ आता एक शब्द वाढला बाई केवढा काला कातळ पाहिजे ते जाताना थांब एकदा पूर्व हे ओसरले ना होती की कालाच काला कातळ दिसत असो ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शक्तिवाल्या शाहीर तेजताई पवार यांना पहिल्या वारीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य केला त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळीकडे गाजावाजा होता की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता कळवी माझ्याकडे लक्ष केंद्रित करा की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता अरे लाखात एक रयतेचा वाळी माझा होता अरे लाखात एक रयतेचा वाळी माझा होता अन जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे अरे त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे अरे फिरा अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि संभाजी हे जगात नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी म्हणून या शिवरायांना अर्पण आणि
आणि या महाराष्ट्राच्या त्या जात त्या राजाच्या आचार्याने मी माझं स्तवन यावर्षी खूप हिट झालेलं स्तवन आहे. रायगडमध्ये या स्तवनसाठी खूप ऑफर असते म्हणून आज आपल्या पण कानावरती घालत आहे लक्ष असू द्या. या ठिकाणी माझे मित्र त्यांचं आतोनात असं प्रेम राकेश दादा काजरोळकर उपस्थित आहेत फॅमिली सहित. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. जपली मराठी ही संस्कृती. मला मॉनिटर आवडत माझ्या कानांच्या इकडच्या दादा मॉनिटर मला हो. जपली मराठी ही संस्कृती साऱ्या जगात त्याची ख्याती. जपली मराठी ही संस्कृती साऱ्या जगात त्याची ख्याती. त्या रायगडावरती माझा शिवराय छत्रपती. त्या रायगडावरती माझा शिवराय छत्रपती. 1 2 3 4.
ऐकेसाठी हो अशी कीर्ती त्याची मोठी हो नाम कोट्यान कोटी हो अशी कीर्ती त्याची मोठी हो नाम कोट्यान कोटी हो गुण गाती सुरेश संगती हो असं गुण गाती सुरेश संगती त्या गडावर माझा शिवराय छत्रपती त्या गडावर माझा शिवराय छत्रपती बोल श्री गणपती गजानन गावदेवी गणपती वसंता अखंड हरदासवरीचा बोल तू रे छत्रपती शिवाजी यांच्याकडून आमच्या ऑर्गन मास्टर आणि बेंजोसाठी 200 रुपयाचे मार्क्स आलेला आहे तरी मंडळ त्यांचा आभारी आभारी आभार आहे। तसेच आमचे लोटेगावचे दादा माझे खास फॅन आहेत शुभम चालके यांच्याकडून बारे अजून जोरात होऊ द्या 200 रुपये आले नक्कीच होणार एकदा गण झाला की मी माझी घन काढली बाबाई एके 47 थाप 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 हा चालू आहे की नाही बरं ना बाई निघन गायलेला आहे मला म्हणतात उद्या गणपती गावाला जाणार आहे ते तुझ्या आधी सगळ्यांना माहिती आहे तू जन्माला यायच्या आधी मी जन्माला यायच्या आधी पण गणपती यायचं आणि जायचं आहे की नाही बरोबर ना हा हा पुरातन काळात चालत आलेला विषय आहे तर तुम्ही एवढे काय मनावर घेऊ नका काय म्हणे यारा हो यारा तेरी अदाओं ने दिन तेरे कई हम कैसे जीना है मुश्किल हमारा है कि नहीं यारा हो यारा ए तेजल आता वाजून गेलेत 12
बाईने सुंदर असा गण गायलेला आहे. सांगते गानाला दुःख ही वाटे मनाला, भरल्या डोळ्यांनी आले हे पाणी, निरोप हा गजाननाला. आहे की नाही? असो गण कटिंग करण्यात काय अर्थ नाही, पण बाई म्हटले उद्या गावाला जाणारा गण म्हणजे त्या भावना पाहिजे. बाई तुमच्यापेक्षा तुमच्या गाण्याला त्याच चालीमध्ये कटिंग देतोय, पण माझे शब्द ऐकून सगळ्यांच्या अंगावरती शहारे येणार की नाही ते तुम्ही पण बघा. तुमच्या अंगावरती मोठे शहारे येतील, पण तुम्ही मोठे आहोत. आहे की नाही? देव कुठं आणि हे उभी कुठं गाणा काय बाई तुला काय गेली म्हणा, बरोबर ना? बोचा कुठं दाखवा करतो तुला. असो हा गमतीचा विषय, बाईने काही म्हणावं घ्यायचा नाही आणि त्याचं दुसऱ्या बाजू दाखवतील. हा गमतीचा विषय आहे. बाई म्हटल्यात ना की सामना जरा झाला पाहिजे घासून, पण ट्रेडिंगची जोडी आहे आमची सध्याची. फुल टू दमा, बरोबर ना दादा? बरोबर आहे ना? काय वाईट नाही ना? म्हणून गण मी कसा कटिंग देत आहे, डायरेक्ट तोड द्यायची, पुढे आपल्याला गण गायचा आहे. सांगणं देवाला, ओ देवाला, देवा कळसर म्हणजे देवा. गणाची कटिंग कशी आहे बघा. सांगणं देवाला जाशील रे उद्या गावाला, सांगणं देवाला जाशील रे उद्या गावाला, गेल्यावर गावा एक फोन लावा, गेल्यावर गावा एक फोन लावा, लागेल काळजी जीवाला, देवाला देवाला उद्या तू गावाला, गेल्यावर गावा एक फोन लावा, काळजी ही लागेल जीवाला. आठवण येणार की आपल्याला? बाई गाण्याची कटिंग कशी, इसको कहते हे कटिंग, आणि म्हणते वो आरती म्हणतील हम हम है बाकी पाणी कम आहे, हम आहे बाकी पाणी कम आहे. बाई तुला लय घासायला लागेल सगळ्याच वर्षी, अजून टक्कर नाही. आहे की नाही? असो पण पाहिजे अशी झोंबी करणारी पण पाहिजे एखादी. आमचा आरव आलेला आहे. आरव या ठिकाणी आमच्याकडून खास आरव राकेश काजळकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी 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 आहे. बंटी वारे सावडे याच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. बारी घासून होणार, सावड्यात पण झालेली ना घासून, सावड्यात कशी झालेली ती आता चिकनी जमिली आता भेटणार आमच्या जोडीला. जीव बंदी येणार आहे. हो असो म्हणून मी माझा गण सादर करत आहे, लक्ष असू द्या. अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते, अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते, आणि धरती नाचे अंबर डोले,
वार गाण हे गाते तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते मन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते। या सुर्वे घराण्यात वर्षानुवर्ष गणपती येत आहे म्हणून आज आनंदाचा क्षण आहे म्हणून त्या क्षणाला साजेल असा या ठिकाणी मी गण सादर करीत आहे लक्ष असू द्या। अरे उठर उठर हनुमान तुन मानस उठर उठर हनुमान तुन मानस लगीन करण निवट तुला देनस। नवीन चाल आहे बाईला पण माहिती आहे म्हणून म्हणायचं आहे अरे झाला झाला आनंद मनियाजना झाला झाला आनंद मनियाजना अहो सूर्यांच्या घरी आले गणराजना झाला झाला आनंद मनियाजना सुरवींच्या घरी आले गणराजना। 1 2 3 4
आईच्या घरी आले गणराजना आता काय हो आता जरा खाली बसा बाईंचा जरा मुख्य समाचार घेतला पाहिजे है की नाही हो सगळं बरेच काय बोललेली आहे आज म्हणजे एवढ्या बारांमध्ये कधी एवढी बोलली नव्हती पण आज जरा बराच काय केले त्यामुळे बाई तुम्ही केलात बराच त्यामुळे आता मी तुम्हाला देणार त्रास आहे की नाही ते ठरलेलं आहे असो सगळ्यांना विचारतात आता खंडवाय पाहिजे मग तुला इथे कशाला पैसे देऊन आणलेले आहे खंडवायचे आणलेले आहे की नाही बरोबर ना मग ते खंडवू काय तू खंडव पण तुझं नाव बदलवणार आहेस की हा शब्द आहे माझा तुला केस आलो बस काय केस हलवायचे 500 रुपये हे आहे हा ऑफर असो परत म्हणते आईना की वाईना घेतल्याशिवाय जायना मला घेऊन कुठे येणार आहेस तुझा आई तो पहिला सांभाळ होय मी गेल्यापर्यंत तिची नाईट शिफ्ट वाढणार नाही घेऊ म्हणजे मी आता गेलो माझं पाहुणचार करायला तिला वेळ नाही जाणार तुझा आई त्यांचाच कर ना पहिला असो परत काहीतरी म्हणताय बुवा देशी विदेशी परदेशी आहे की नाही हिला सगळी नावा माहिती आहे की नाही कुठला काय म्हणते काय पोटला बाई पोटल्याच्या ठिकाणी चव वापर म्हणजे तुला तो माहिती आहे कळलं काय कळलं ना कळलं ना हा फोडून सांगायची गरज नाही हा मी खरं सांगतो मी कधीतरी घेतो कोण पित नाही आजकाल सगळेच पितात आहे की नाही हातवर केला म्हणजे तू आता लावूनच आलायस 100% रोज म्हणजे डेली सर्व्हिस आहे आपण ताई आजकाल मी कसं ह्या गोष्टींपासून खूप लांब गेलोय कधीतरी मजा करतो पण कधी सणावाराला रोज नाही आहे की नाही आज एवढ्या पब्लिक मध्ये बोलायचं आहे म्हणजे मला पण गळवी काहीतरी भान ठेवलं पाहिजे ना हो खरं आहे काय हा त्या पिण्याचा तू टेन्शन घेऊ आणि मी पितो हे तू लोकांना सांगतेस याचे पैसे काय तुझा नवरा देतो मी माझ्या भाषेची पितो तुझ्या बापाचा काय जातो हा बरोबर ना परत ह्या विषयावरती बोलायचं आणि आज तुला खरं सांगतो मी खरंच नाही पिलो आणि जर तुला खात्री करायची असेल तर तू आता पण यायची ना आपल्या तोंडात तोंड घालून बघायचं जवळ गेल्याशिवाय करतो का भाव घेतली की नाही नवरा किती पण लपवला तरी बायको सांगा आज तू खाऊन आलं आहे की नाही म्हणजे जनरली भाषा तुम्ही राग नका मानून घेऊ आहे की नाही हा म्हणून तुम्हाला अजून मी टाइम दिलाय तुम्ही आवर्जून या
काय किस बिस करायचं तो करा, हा पण आज सोक्ष मोक्ष लागून जाऊ द्या, आहे की नाही? हा हा मजाकचा विषय नाही तर याल. हा आता तो पिक्चर बघितलाय ना, तो माकड आणि तो रितेश देशमुख, चिंपाजी तो, हा माकड, तो पिक्चर बघितला असेल तुम्ही. हा तसा काय व्हाया नको. हा म्हणून बोलताना विचार करून बोला. वैयक्तिक लाईफ मध्ये तुमचं काय मी काढलं काय हो, आहे की नाही? मी भूक आहे, तुला काय करायचं आहे, बारी करतोय ना, हा बरोबर ना? तुला पाहिजे का त्यातला थोडा वडका मिठा देऊ का तुला? बोल रोमॅनो ऍपल कुठली देशी विदेशी तिला म्हणजे खालच्या पातळीची किती आहे बघा. येत असं मी स्टँडर्ड पिणारे, दारू किती महागली ना. आता बघ बरोबर, दारूवरती काय आपण इथे लेक्चर ठेवलेलं नाही काय हो. असो परत म्हणतात कोणतं धंदा पण बरंच आहे की नाही? सरपंच तो असू दे, तो भाग्य लागतं त्यासाठी. आमच्या सुरवेदादांना विचार काय हो, तो राजयोग लागतो, तो कुणाच्या तरी नशिबात नाही. हा तुला तिथं म्हणजे आता सांगितलं असताना बोलत नाही त्या विषयावर. असो परत म्हणते बोलता कोंबडीचा धंदा आहे, तुझ्या सारख्या दोघी तिघी कोंबडीची पिसा काढा असतात. हो ऐकता आहे की नाही धंदा? तुझ्यासारख्या दोघी तिघी आता आज सीझन होता, आता सण झालं नव्हतं ना गणपतीत, तर लोकांनी आज काय खायला गेलेले केली. आज जवळजवळ 60-65 बाई तुझ्यासारख्या दोघी तरी पिसा करत होत्या. मग विचार कर, तो बिझनेस झाला आहे की नाही? परत म्हणते आता बुवा थोड्या दिवसात धाऱ्या मिशा काढतील आणि मग त्यांचा नमान चालू होईल. तो पण म्हणते धंदा. तू ये, तुला धंद्याला लावतो, ये माझ्यावर. धंदा नाही तो कलाक्षेत्र आहे की नाही, व्यवसाय म्हण. हा धंद्याला कुणाला कुठं लावायची मला सांगू नको. बऱ्याच जणांना शक्ती दुरातली तशी धंद्याला लावलेली आहे. असो पुढं आता गवळण गाताना बुवांच्या वर्मावरती बोट ठेवते. आता तू बोट ठेवलास, आता मी काय ठेवते नो बघ, मी पण बोटच ठेवणार आहे. तुम्ही काय होणार? अरे ती साईडचा बोट ठेवला, मी मधला ठेवणार आहे. बोटांमध्ये फरक आहे की नाही? असो एवढा समाचार व्हायला काफी आहे की नाही? बरोबर ना? या ठिकाणी माझी हा बाईच्या गवळणीची कटिंग देऊया पहिले. असो परत म्हणताय शेर मारलेला आहे की तिला समजावलं तरी याला कळत नाही, वाईट वृत्तीशिवाय काही वळत नाही, ठेवली बांधून तर पळत नाही, आणि खरं खरं बोलल्याशिवाय याला काही दही दूध मिळत नाही. परत म्हणते हो तो झाला विषय ना, सडपातळ कातल झाला ना, झोपायचा झाला विषय. हो चाल लावलेली आहे बाई. धक धक होत या काळीजे, धक धक होत या काळीजे, वेळ लागली आईची आईची. सोडा की हात माझा दाजीबा, सोडा की हात माझा दाजीबा, नजर इकडे ताईची. म्हणतो दही दे मला न दूध दे मला, मागतो स्वतःच, मागतो स्वतः, मागतो काही स्वतःहून. महा पिऊन पिऊन झालाय टुन. त्याच्या जरा बारीक ना बघ, बारीक ना खाली पडशील आणि पडलीस तर दोघं तिघं खाली चुराटतील. हा आपलं वजन काय आणि आपण बोलतो काय, कुठं आहे काय? खिडकी बोला बाई, जरा काच बोला. हा महा पिऊन पिऊन झालाय टुन, सांगते गवळ्या घरची सून. अभी है अभी तुम भी सुन, हम क्या बोल रहा है, तू क्या बोली हम क्या बोल्या. आता फक्त खालच्या वया खोल्या. पिऊन पिऊन झालाय टुन, ठीक टपाक डमडम.
हा डमडम नाही, हा जेसीबी आहे. हा डमडम नाही, हा काय आहे? जेसीबी आहे. आपला आपला लेलन परवडला, जेसीबी आहे. हा पिऊन पिऊन झालाय तून, सांगते गवळ्या घरची सुन. अभी मेरी भी गवळत सुन, सुन बाबा सुन. तेजल, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? हा तेजल बारीला आली आली, पावडर लावलाय म्हणून, नाही तर दिसते काली काली. कलर गेला पैसा खरे लवली लुली वापर, नाहीतर मी सांगितलं तुला फरक पडायचा असा तर झाटे काजू खाऊन जा. फेमस झाले ना झाटे काजू आज. आईला जायचं नाही त्यामुळं ड्रायफ्रूट. तुला खोटा वाटत असेल कुणाला पण विचार, नाही तर आता सर्च कर. आता गेलीच ना बाजूशी, आता तो ब्रिज होतोय राईट हाताला आहे झाटे काजू. खरंय ना? खरंय की नाही? हा म्हणून बाईच्या गवळ्यांची तोड देत आहे. अरे सांगत सुटली ही राधिका बाई, सांगत सुटली ही राधिका बाई, अन घातल्या व हात हिला करमत नाही. हात माठामध्ये हा विषय आहे, बाकी काय म्हणू नका. हा कोकण रेल्वेचा भोगला इथं जवळ आहे, हे लक्षात घ्या. अरे सांगत सुटली ही राधिका बाई, घातल्या हिला आवडलं नाही. ही गवळ्या घरची सुन. मग मी पिऊन पिऊन झालो टून. तेजल, मी पिऊन पिऊन झालो टून, मग ढेंग केली हिची दोन्ही रून. मी पिऊन पिऊन झालो टून, मी पिऊन पिऊन झालो टून, ढेंग केली हिची दोन्ही रून. सांगत सुटली राधिका बाई, हिला आवडलं नाही. अरे सांगत सुटली राधिका बाई, हिला आवडलं नाही. गवळ्या घरची सुन, ही गवळ्या घरची सुन. मी पिऊन झालो टून, मी पिऊन झालो टून, हे गजेची पिऊन झालो टून, हे गजेची ओरून. पोटभर आपण जेव्हा खातो बघा, पहिल्याला आपल्याला सवय होती, म्हणजे घागर अशी पुण्यात घ्यायचो, ढेंगामध्ये दोन आपल्या इकडे तिकडे करायचो, आहे की अशी खायची पद्धत असते. मधी ठेवला की खायला सुरुवात, हा विषय आहे. बाकी काय ऋण करू नका. हा चांगल्यापणे सांगतो. म्हणून या ठिकाणी ऑफरची गवळण आहे, 251 रुपये आलेले आहेत. ट्रेडिंगची गवळण आहे, पण आज योगायोग असा आहे, तीच चाल मी पुन्हा आता नवीन गवळणीला लावलेली आहे. चालेल ना? ती तुम्हाला जी ऑफरची गवळण आहे ती ऐका, पण तीच चाल माझ्या परत गवळणीला आहे. विषय कसा आहे बघा, खूप गाजलेले आहे. बाईंची माझी बारीमध्ये विले पार्कच्या कार्यक्रमामध्ये ही गवळण टॉप लेवलला गेलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे. गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अग राधे तू घनश्यामाची. जोडी सीता त्या प्रभू रामाची, जोडी सीता त्या प्रभू रामाची,
दृष्ट लागली दृष्ट लागली दृष्ट लागली कुणा कुणाची कुणा कुणाची अगरा दे तू घनश्यामाची गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची अगरा दे तू घनश्यामाची म्हणून आवडली ना सगळ्यांना सगळ्यांनी प्रेम दिलाय गवळणीला आता पण चालतीच आहे ताई पण कसा विषय देतोय तो बघा आपली गवळण सादर करते आहे लक्ष असू द्या अरे मलाही बघायची अरे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे आणि झाली सोंबा सोंबी तर ही नक्की हरणार आहे झालेला गरम या कानाला पाहून अरे झालेला गरम या कानाला पाहून ही मागे सरणार आहे आणि जर का केली ही मस्ती तर मात्र हिचे वरचे दोन्ही माठ आज मी धरणार आहे विषय साधा सोपा आहे थोडक्यात अर्थ अगोदर सांगतो काना जेव्हा भगवान कृष्णाला ही राधिका या गवळणी फसवून जायच्या तेव्हा त्या बाजारचा रस्ता अडवायचा नाहीच ऐकल्या तर तो वर चढायचा का तर ते माठ फोडायचा असा साधा सरळ अर्थ आहे आणि किशोर किशोर हे माझं नाव आहे हे योगायोग आहे की नाही हा योगायोग आहे म्हणून तेवढे काय मनाला लावून घ्यायचं नाही ऐकायचं ना हळद गवळण ऐकायचंय का बाई लिहून घ्या हो जाता बाजारी राधा आडल हो जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हा ही चाव चढल हो ठासूनच विषय असतो जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हा ही चाव चढल हो नको नको ते हित घडल हो नको नको ते हित घडल हो शेवटी 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 पाया पडल हो आज किशोर हा ही चाव चढल हो 1 2 3 4 पाया पडल हो
पोरी पोरी आलं मिळून या पोरी पोरी याची पाहून घागर पोरी याची पाहून घागर याची पाहून आलं मिळून या पोरी पोरी आलं मिळून या पोरी पोरी याची पाहून घागर पोरी याची पाहून घागर मावशी मावशी हो हो आज तुराई चौचरण हो राजा बाजारी राजा आयल हो राजा आयल हो आज तुराई चौचरण हो चढल हो शब्दाचा अर्थ घेऊ नका बाई हा आणि मी तापवले तुम्ही पण अजून ताप आहे की नाही सामना अजून व्हायलाच पाहिजे ना हो का नको हा तुम्ही नाही म्हटलं तरी मी करणारच आहे यात काय वाद नाही गडी काय वाद नाही धावा झाल्या 40 ऐ तेजल आता बस चोली ते पण साईडच्या खोलीत शक्तीदेवाच्या नियमानुसार बाईने मला विषय दिलेला आहे त्यांचा आमचा अजून शोध चालू आहे उगाच काहीतरी बडबड करण्यात त्याच्यावरती अर्थ नाही त्यांचा माझ्याकडे आहे तसाच माझा पण विषय त्यांच्यावरती आहे आणि त्यांनी पण काय हात घातलेला नाही अजून तरी तुम्हाला रसिकांच्या माहितीसाठी सांगतो बरेच वर्ष माझा विषय ऐकलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल आहे त्रेतायुगामध्ये हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा जमलं तर सांगा नाही तर माझा आहे तसा ठेवा आहे की नाही असो त्यानंतर बाईने पद लावलेलं आहे शेजारी बाई तुमचा टीव्ही हो माझ्या बाबूला पाहू द्या वर गेला जरा हो माझ्या बाबूला आतमध्ये घ्या गोट्या आहे की नाही बाई त्या गोट्याबद्दल आता घरात अभ्यास करा म्हणजे आणखी दुसऱ्या 2 गोट्या येतील आहे की नाही यांचा असा झाला रातभर केला आणि आत नाही गेला हो ह्या गोट्या बिट्या असू द्या आता ती चाल आहे हा तुम्ही तो बनाव घेऊ नका हा आता जाताना माझ्या देईल माझ्याकडे पण आहे तुम्ही खेळतो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काय म्हणे आणि म्हणजे बुवाचं काय लग्न झाला नाही अगं बहिणी तुम्हाला एक पोरगी बघ
मेलेले तुम्हीच गेले पळून आणि आम्हाला परत तुम्ही काय देणार चलून? तुम्ही मला मुलगी बघू नका आणि बघा तर चांगली बघा, आहे का नाही? नाही तर उद्या लग्न ठरवायचो, सगळं काय सांगायचो, तुम्ही यायचो भाऊ उद्या परवा भावाचं लग्न आहे, तर काय गेली पळून, आहे की नाही? चांगली खानदानी बाई करणार असं नाही. तुला काय झिंग्या वाटलं मी ते झिपरिया काय म्हणते झिपरिया अशा तुझ्या झिंग्या उपटीन ना धरून नादाला लागणार नाहीस माझ्या लग्नाचं तू काय टेन्शन घेऊ नको आणि एवढाच येत असेल ते एक देऊन टाक तुझ्या नाचातली बघू. आज उद्याच लग्न करतो बरोबर ना? एवढाच जर तुला फुलका येतोय माझी तयारी आहे, चल लागली आहे की नाही? काय करा ना थोडा आणखी खर्च जास्त तो सुरवे तयार आहेत, तिघं भाऊ तयार आहेत, होऊन जाऊ दे नाही काय होईल तो. काय रे हा विषय वैयक्तिक आहे. आता तुझं लग्न झालं तर तू लग्न करून लय प्रकाश पाळला, 4-5 वर्ष झाले, पाळणं हलवा पहिला बरोबर ना? यांचा कशात काय आणि भाटक्यात काय आणि मला म्हणता बुवा लग्न कराल काय? बघ आज चॅलेंज दिलाय, तयारी असेल. इंग्लिशची स्पेलिंग येते का तिला विचारा पहिला आल्यावर. इंग्लिश कशाची खातात माहितीये काय? असो ही मोठी रे, ही इंग्लिश काय बोलत, ही कुठला आल्यासारखी वाटते, दक्षिण आफ्रिकेतला. हिला बघितलं आफ्रिकेतली कोण आले? डान्स माहितीये ना तो आफ्रिकन डान्स? शंगरोया असो कॉमेडी विषय आहे तो. बहिणीला गाणं गायलेलं आहे, काय म्हणतोय बोल काय खरंच विचार बघा बाई. आफ्रिकेचं काय झालं, एकदा आफ्रिकेचा विमान निघाला, तो आपल्या इकडून रत्नागिरी साईडनी जायच होता. बाई लहान होती, ती पडली, ती इथंच घडली, ती पडली विमानातला, इंडियन झाली. मिक्सिंग आहे जरा, कॉकटेल आहे जरा, काय करते देशी विदेशी. बाई घेतली नाही ना, घेतली असती ना तर आता तुला घेतली असती. मनापासून सांगतोय, त्या गोष्टीपासून मी लांब होते का लग्नाचाच बघतोय म्हणून. पण आपलं चॅलेंज लागलंय आज. तू बघतो हो मन आम्ही तयार झालो. बाई काय हा प्रकार काय नको, बाई काय प्रकार करतायत तो बघू. काय म्हणतायत शेजारी बाई तुमचा टीव्ही जरा त्याचा फ्लॅट टीव्ही काय बघू रे. बघत बसतू लग्नाचं स्वप्न होणार नाही गड्या तुझ्याने, मिळणार नाही तुला बाई माझ्या का करतो सिर घाई, तुझ्या बुवा होणार काही नाही. आज इथं काय काय होते तो बघून जा पाहिजे तर. सुट्टी आहे की नाही? आता काय बारा नाही दसऱ्यापर्यंत, आज 1-2 दिवस काय होतोय तोच बघून जा, आहे की नाही? तुमच्या काय होणार तेवढं मी करीन. हा बोलायचा विषय झाला मस्करी आहे. मस्करीची कुस्करी कराल तर दुसऱ्या वर्षी नक्कीच करीन. म्हणून बाईना तोड कशी देते शास्त्राचं गाणं आहे. भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आणि बाणासुर राक्षसाची कन्या उका यांचं प्रेम होतं लग्न आधीचा झंगाट. लग्न आधीचा झंगाट होता. म्हणून बाईना कटिंग कशी देत आहे बघा. अगं कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न, तुझं न माझं रोजच झोपणं. कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न, तुझं न माझं रोजच झोपणं. साऱ्या जगाला पाहू दे, साऱ्या जगाला पाहू दे. तू कुवार आहेस का ग, तू कुवार आहेस का, मला नंबर लावू दे. तू कुवार आहेस
आहे. जाता जाता बाईला एक ताकदीचा इंजेक्शन देऊ काय, एक सलाईन लावू काय? हा, शॉर्टकट मध्ये सलाईन लावणार आहे. खाली बसा. हा, आणि त्यानंतर तीर्थरूप आपले बाबा त्यांच्यावरती एक श्रद्धांजली गीत गाऊन मी माझ्या पहिल्या वारीची सांगता करणार आहे. बाई तुला सलाईन लावतोय. पोरीलो बघू नका, मुंडवले घेऊन आलोय मी. हा, बरोबर ना? बघू नका वाकून टेकून. हा, मुंडवले मी आज घेऊनच आलोय. बघू द्या, होऊन जाऊ नका नाही. हा, बघताय असो हसताय काय? बरोबर ना? मुंडवला पण घेऊनच आलोय. म्हणून अग शक्ती तुऱ्याचा तुझा माझा सामना तेजल पवार आज आहे. अग शक्ती तुऱ्याचा सामना तेजल पवार तुझा माझा आज आहे. अग कोकणची कला हा खरा बाज आहे. अग मी सांगतो सुंदर असा तुझा आवाज आहे. पण मला पण बघू दे अग डबल बारीची तुला किती खास आहे. एकमेकांना प्रश्न देतो म्हणून छोटासा प्रश्नाचा चुटकुला ना बाईंना ऐकवतो. फेमस आहे माझा चुटकुला सध्या, म्हणून म्हणायचं आहे. अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. म्हणून अहो शक्ती तुऱ्याची तेजल पवारची आणि सनसची. अहो शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी. लगेच यायचा. शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालीन फुटी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालीन फुटी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन फुटी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन फुटी. तेजल पवारची सगळं बुवाची, तेजल पवारची सगळं बुवाची आज बारी आहे ना मोठी. तेजल पवारची सगळं बुवाची आज बारी आहे ना मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, माझ्या प्रश्नाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन फुटी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन फुटी. ही खुटी कसली आहे तर ही शास्त्राची आहे. त्रेतायुगात खाली काही गाणं आहे तसं तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ही खुटी अशी घातली आहे शास्त्राची, जमलं तर दुसऱ्या बारी काढून दाखवा. म्हणून कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहे. बाबांची आज खूप सगळ्यांना आठवण येत आहे. आई कुठे गेला? आई आराम करतात असो. म्हणून गणपतीचा सण हा वाटे, गणपतीचा सण हा आज वाटतो सुना. जड झाले भारी मजला दादरा. गणपतीचा सण हा आज वाटतो सुना. मोहन शेठ बाबा आठवणी येते या क्षणा. गणपतीचा सण हा आज वाटतो सुना. मोहन शेठ बाबा आठवणी येते या क्षणा. जन्माला याला पुन्हा
जने मालयाना भुजने मालयाना पुन्हा जने मालयाना गणपतीचा सण हा वाटतो बाबा या घरात संदीप चौकट वाजवा या घरात दुसरा आधारस्तंभ आहे शोभा त्या काय म्हणतात बघा पत्नी शोभा आठवण काढते पत्नी शोभा आठवण काढते रडते ढाई ढाई आनंदाच्या क्षणी धनी आनंदाच्या क्षणी धनी आनंदाच्या क्षणी धनी पत्नी शोभा आठवण काढते रडते ढाई ढाई आनंदाच्या क्षणी धनी दिसत होणार आनंदाच्या क्षणी धनी आणि त्यांची मुलं मुलगी नाचमध्ये तुला काय म्हणतात मिलिंद महेश प्रतीक मुलगे मिलिंद महेश प्रतीक मुलगे मीनाक्षी सीताई मिलिंद महेश प्रतीक मुलगे मीनाक्षी सीताई बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही महेश प्रतीक मुलगे मिलिंद महेश प्रतीक मुलगे मीनाक्षी सीताई बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही बाबा बाबा हात मारया कोणी आता नाही सुख झाले परिवारात होती यातना नातवंड म्हणती बाबा तुमच्या या सुना दुःख झाले परिवारात होती यातना नातवंड म्हणती बाबा तुमच्या या सुना जन्मालयाना तुला जन्मालयाना जन्मालयाना तुला जन्मालयाना सुर्वे कुटुंबाचे तुम्ही आधारस्तंभ सुर्वे कुटुंबाचे तुम्ही आधारस्तंभ हिरावून नेलास देवा प्रेमाचा खांब हिरावून नेलास देवा प्रेमाचा खांब हिरावून नेलास देवा सुर्वे कुटुंबाचा तुम्ही आधारस्तंभ हिरावून देवा नेलास प्रेमाचा खांब हिरावून
पुन्हा जन्माला या या गीतातून बाबांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ज्याप्रमाणे मला सहकार्य केलात तसंच आमच्या प्रतिस्पर्धी शक्तिवाला शाहीर सुजनताई पवार यांना सुद्धा असं सहकार्य करा. बाई काय खदलवायचे बदलवायचे फोदलवायचे तेवढी फोदलवा. माझा काही ऑब्जेक्शन बरोबर. तुम्ही पण सगळ्यांनी शेवटी पण ऐकाय थांबा जरा, आहे की नाही. तर तुमची सगळ्यांची रजा देतो. धन्यवाद.